इनफॅक्ट मी तुम्हाला एक अमेझिंग गोष्ट सांगते की तुमच्या जर सिग्नेचरनी हे पण कळतं तुमचे अफेअर होणार की नाही. तुम्ही ना असं सिग्नेचरमध्ये 2 डॉट सेंटरला देत असाल तर तुमचं अफेअर होणारच होणार. आणि ज्यांची थोडीशी डाऊनवर्ड जाते ते नॉस्टॅल्जिक असतात, म्हणजे त्यांना असं वाटतं की यार पहिलीवाली गर्लफ्रेंड जास्त चांगली होती. ओल्ड इज गोल्ड. हां, ओल्ड इज गोल्ड. सही स्वाक्षरीतून कसं काय कळणार की भविष्य काय? तुमचे सिग्नेचर बघून पण मी सांगू शकते की आहे ना तुमचे म्हणजे कोणत्या व्यक्तीची ना सुसायडल थॉट टेंडन्सी आहे की नाही. माझ्याकडे एक क्लायंट आले होते, तर त्यांची जी मुलगी होती ना, मोठी मुलगी, तिने सुसाईड केली होती. तर मी त्यांना स्पेशली तिची सिग्नेचर मागून घेतली आणि लिटरली ते कॉम्बिनेशन तिच्या सिग्नेचरमध्ये होते. ओके, म्हणजे ती सुसाईड करणार होती हे तिच्या साईन मध्ये आधीच दिसत होतं, क्लिअरली दिसत होतं. की असं काय असतं सिग्नेचरमध्ये की जेणेकरून हे कळतं की एखादी व्यक्ती सुसाईड करू शकते? एखाद्या व्यक्ती आपल्या सिग्नेचरमध्ये डॉट लिहित असेल, डॉट म्हणजे शनी आहे, तर त्यांच्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी डिले होतात. एका तुमच्या सिग्नेचरने सहीने मी हे सांगू शकते की तुमची फायनान्शियल कंडिशन कशी आहे, पण तुम्ही किती स्ट्रगल करताय, किती ब्रेकेज लागले, तुमची हेल्थ कशी आहे. तुम्ही मॅरिड आहात तर तुमची साईन वेगळी असली पाहिजे, अनमॅरिड आहात तर वेगळी असली पाहिजे. सरनेम आणि तुमच्या नावामध्ये अगेन मोठा गॅप देत असाल तर तुम्ही तुमच्या फॅमिलीपासून पण दूर आहात आणि करिअरमध्ये पण स्ट्रगल आहे. बापरे. हरभजन सिंग आहे, त्यांची तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये ऐकू शकता, ते इंटरनेटवर ऑलरेडी अवेलेबल आहे. त्यांनी फक्त सिग्नेचर चेंज केली आणि त्यांच्या लाईफमध्ये चेंजेस आले. यश मिळवायचं तर माझ्या सहीमध्ये काय असणं आवश्यक आहे? तिने जर चेंज केली तर मग माझ्या लाईफमध्ये ही चेंजेस व्हायला सुरुवात होतील. सिग्नेचर नक्की कशी असली पाहिजे जेणेकरून सिग्नेचर ॲस्ट्रॉलॉजीनुसार ती बेस्ट सिग्नेचर असली पाहिजे? त्यासाठी काय काय टाकते सिग्नेचर? बेसिकली पहिलं तर सगळ्यात म्हणजे बापरे.